Audio Jungle. Audio Jungle. आणि आजचा जो विषय आहे खरं तर मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आणि त्या पार्श्वभूमीवर खरं ही 27वी 29वी आंतरराष्ट्रीय परिषद घेण्यासंदर्भात आदरणीय स्नेहल तावरे मॅडम यांचा ज्यावेळी मला फोन आला की आपल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे आणि आपल्याला यावर्षी अशी परिषद घेता येईल का, कारण फेब्रुवारी महिन्यामध्ये आपले जे डिग्निटरीज आहेत ते येत आहेत भारतामध्ये, तर म्हटलं करूयात विचार. आणि त्यानंतर मग आम्ही नेहमी त्यांच्या हाकेला ओ देतो आणि ज्यांना हाक दिल्यावर ते आम्हाला ओ देतात. असे आमचे दुसरे मार्गदर्शक गुरुवर्य आणि प्रिन्सिपल डॉक्टर अरुण आंधळे साहेब यांना मी फोन केला आणि आमचं बरेच दिवस चाललं होतं. आणि हे सगळं चालू असतानाच आमचे दुसरे सन्मित्र मराठी भाषेचेच महात्मा फुले महाविद्यालयात प्राचार्य म्हणून सध्या काम करत आहेत डॉक्टर पांडुरंग भोसले सर, ते तिथं आलेले होते. ते म्हणे आम्हाला पण तुमच्यात घ्या आणि त्यांनी लीड घेतला. लीड घेतल्यानंतर मग हळूहळू तयारी सुरू झाली आणि आज तो सुदीन उगवला. सकाळी या ठिकाणी आल्यापासून मी पाहतो आहे, ऐकतो आहे. खरं तर आम्हाला यायला थोडा वेळ झाला. पुण्यातला नेहमीचा प्रश्न जो आहे त्याला सामोरं जातच आम्ही पोहोचलो. आमच्यामुळे परिषद थोडी लांबली उद्घाटनाचं सगळं. त्याबद्दल मी जरी मी संयोजकातला एक भाग असलो तरी जे होस्ट आहेत त्यांच्या दिलगिरी व्यक्त करतो. त्यामुळं या मोठ्या माणसांना थोडं वेटिंग करावं लागतं. खरं तर संदीप सर, आज आपली पहिल्यांदाच भेट झाली आणि माणूस पहिल्यांदा भेटल्यानंतर हा आपल्या दृष्टीनं किती महत्त्वाचा आहे की लगेच आमच्यासारख्या चाणाक्ष नजरेला कळतं आणि मी लगेच तुम्हाला म्हणतो की तुम्हाला एकदा यायचं आहे बरं का. आणि तुम्ही जेव्हा आता बोललात खरं तर तुम्हीच आता व्हॅलिडिटी केली. म्हणजे दिवसभराच्या एकूण सगळ्या या परिसंवादाचं सार काय तर तुम्ही 5 ते 7 मिनिटांमध्ये मांडलेली. म्हणजे आधुनिक भारताच्या जडणघडणीतील देश विदेशातील व्यक्तिमत्वांचं योगदान ही या परिषदेची थीम आहे. आणि ही 29वी परिषद आहे आणि रयतेच्या दालनामध्ये 3री परिषद होते. म्हणजे ज्यावेळी मी एका परिषदेच्या निमित्तानं तावरे मॅडम आणि त्यांच्या टीम बरोबर गेलो आणि आमचे स्नेहबंध चांगल्या पद्धतीनं जुळले. त्यानंतर मग वेगवेगळ्या परिषदांच्या निमित्तानं आम्ही एकत्र यायला लागलो आणि आता 20-21 परिषदा बाहेर झाल्यात. आता भारतात पण होऊयात लोकांना तिकडे जाण्याऐवजी तिकडचे काही इकडे आम्ही तुमच्या संबंधाचा तुम्ही चांगला उपयोग करावा आणि त्यांनी तो केला. पहिली परिषद औंधच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात घेतली. त्यानिमित्तानं आमच्या सर्व सहकार्याने खूप परिश्रम केले आणि चांगला प्रतिसाद मिळाला. 300-350 पेक्षा अधिक पार्टिसिपंट त्या परिषदेला आले आणि जवळजवळ सविता पाटील मॅडम यांना आहेत 7 पुस्तकं त्या परिषदेच्या निमित्तानं. नंतर मी प्राचार्य झालो आणि म्हटलं आता थोडा स्पॅन वाढवूया. आता आपलं महाविद्यालय आपण सुरू आणि थोडं रयतेला बरोबर घेऊन जाऊया म्हणून आम्ही रयत शिक्षण संस्था, स्नेहवर्धन रिसर्च इन्स्टिट्यूट आणि ब्रिक्स यांच्या माध्यमातून दुसऱ्यांदा प्रयत्न केला. इसम कृषी महाविद्यालयामध्ये त्याचं आयोजन झालं आणि त्या महाविद्यालयाला याचं श्रेय मिळावं म्हणून तिथल्या प्राचार्य महोदयांना आम्ही त्यातल्या एडिटर बोर्डवर घेतलं आणि त्या परिषदेची 32 पुस्तकं झाली. आणि ज्यावेळी ही परिषद करायची ठरली तर 3च महाविद्यालयांची मिळून आपल्याला करायची आहे. तर मग म्हटलं आता कॉलेजही बाजूला ठेवू, संस्था बाजूला ठेवू, आता आपण विभाग प्रमुखांना याची संधी दिली आणि मग विभाग प्रमुखांना जबाबदारी दिली. आणि पाहता पाहता मला वाटतं आजचा आकडा 35 आणि थोडं औंध कॉलेज
जास्त जोर लावला 40हून जास्त पुस्तकं या परिषदेची होऊ शकतील असं मला वाटतं. आणि हे जर झालं तर तो आपल्या लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंदणीय विषय ठरेल. त्याचं श्रेय आपला सर्वांना मिळेल. मी मुद्दाम थोडीशी पार्श्वभूमी सांगितली. बऱ्याचदा असं म्हटलं जातं की बाबा या सगळ्याच्या मागे व्यावहारिकता असते, व्यावसायिकता खूप आलेली आहे. आता तर खरं सांगतो पियर याच्यामध्ये नाही. आमच्या धंद्यातले लोक जे आहेत ते पियरमध्ये नाही, UGC केअरमध्ये नाही. त्याचा काय फायदा बुकमध्ये येणार आहे त्याचं काय खरं नाही. म्हणजे आमचे लोक जे आहेत ना ते तिथं व्यवहार आहे. त्याच्या मागे एक अभ्यास आहे, एक रिसर्च आहे, एक वाचन आहे, एक चिंतन आहे, एक मनन आहे, एक लिखाण आहे, एक टिपण आहे. ह्या अनेक प्रक्रिया ज्या असतात निर्मितीच्या प्रक्रियेतल्या त्याचा विचार करत नाही. परंतु आम्ही थोडंसं समुपदेशन करतो. आता तर UGCने परवा निर्णय घेऊन टाकला UGC कॅन्सल असं काहीतरी घेतलं आहे मी. त्यामुळे आता विषय संपला. तर मुख्य विषय असा आहे ही परिषद किंवा अशा परिषदा ज्यावेळी होतात या निमित्तानं आपण काही का होईना प्रमाणामध्ये विचार करतो, चिंतन करतो आणि लेखन टिप्पण करण्याचा प्रयत्न करतो. मी सकाळपासून पाहतो आहे म्हणजे आपल्या उद्घाटनाच्या सत्रामध्ये लुडविला शेकाचेवा मॅडम त्यावेळी बोलत होत्या, ऑनलाईन बोलत होत्या, वेगवेगळे रेफरन्सेस देत होत्या. मग अगदी लिओ टॉलस्टॉयपासून महात्मा गांधींपासून कन्फ्युशियस पर्यंत तर अगदी आपल्या रवींद्रनाथ टागोरांपर्यंतचे अनेक रेफरन्सेस त्यांनी दिले. ह्या महान व्यक्तिमत्वांनी आधुनिक भारताला कसं उभं केलेलं आहे. तुम्ही या ठिकाणी महाराष्ट्रातल्या या म्हणजे ज्यांना विचारलं हे बाप आहेत आपले, यांना विचारल्याशिवाय आपण पुढे जाऊच शकत नाही. यांना समोर ठेवून तुम्ही बोलला. खरं तर तुम्ही बोलत होता तो या विषयाला स्पर्श करत होता. तुम्ही सुद्धा त्यातलीच एक व्यक्ती आहात. देश विदेशातील मध्ये तुम्ही पण आहात. आधुनिक भारताच्या म्हणजे आजच्या काळातल्या घडवण्यात तुमचं पण योगदान आहे. स्नेहल तावरे मॅडमचं पण योगदान आहे. 29 परिषदा घेणं नॉट अ जोक. इथं एक वर्कशॉप घ्यायचं म्हटलं तर आमच्या नाकी नऊ येतं. त्यांनी इंटरनॅशनल लेवलच्या 29 परिषदा घेतल्या, त्यातल्या 21 परिषदा बाहेरच्या देशात जाऊन घेतल्या आणि राहिलेल्या इथं नाही. बरोबर, माझं आपल्या कदाचित एखादा दुसरं कमी होईल. आणि एक महिला तिची खरं तर आज 70 पार धरते आहे, कोणी म्हणणार नाही. त्या सुद्धा 29 परिषदांच्या निमित्तानं 100 ते 150 पुस्तकं आतापर्यंत किंवा 200च्या वर पुस्तकं झालेली असतील. तेवढं लिखाण करणाऱ्यांनी काहीतरी टिप्पणी केलेली आहे, विचार केलेले आहे. म्हणजे एवढ्या लोकांना त्यांनी मोटिवेट केलेलं आहे. त्या माध्यमातून त्यांनी 200 वेगवेगळ्या विषयांना न्याय दिला. आज जर ही 40-42 पुस्तकं झाली आणि गुणिले 25-30चा जर विचार केला आपण तर साधारण म्हणून 3000 व्यक्तिमत्वांना न्याय मिळेल या पुस्तकांच्या माध्यमातून. म्हणजे मी सकाळी पाहतो वेगवेगळ्या ठिकाणी सेशन सुरू झाले. कॉमर्स अँड मॅनेजमेंटचं सेशन वेगळं होतं, ह्युमॅन सायन्सेसचं वेगळं होतं, सायन्स अँड टेक्नॉलॉजीचं सेशन चालू होतं. आम्ही मुद्दाम सायन्स अँड टेक्नॉलॉजीमध्ये जाऊन बसतो. मायक्रोबायोलॉजीच्या मला वाटतं तर मॅडम काहीतरी बोलत होतं आणि त्या एका बायोलॉजीमध्ये ज्यांचं एक अलौकिक असं योगदान आहे अशा व्यक्तिमत्वाची माहिती त्या देतात. फडणवीस काय नाव त्यांचं, डॉक्टर BP कापडणीस असं काहीतरी ते व्यक्तिमत्व. किंवा त्यानंतर आणखी 2-3 सायन्सच्या व्यक्ती तिथं पेपर प्रेझेंट केले. त्यांच्या विषयातले डॉन कोण असते आणि त्यांचं आधुनिक भारताच्या जडणघडणीत म्हणजे फक्त कुठल्या तरी एखाद्या भाषेच्या बाबतीत नव्हे किंवा कोणत्या एका त्याच्या बाबतीत तर सर्वांनी सामाजिक आहे, सांस्कृतिक आहे, म्हणजे विज्ञान विषयक आहे, कृषी विषयक आहे, लष्कर आहे, अनेक खूप गोष्टी आहेत. आता कौंजील मॅडम असतील किंवा विश्वजित सर असतील हे मॉरिशस मध्ये जाऊन काम करतायत. कधीतरी आपल्या देश म्हणजे आजही ते स्वतःला भारतीय वंशज असल्याचा त्यांना अभिमान आहे आणि अस्खलित मराठीत मॅडम बोलतात. तिथलं कल्चर फार वेगळं आहे पण तिथं जाऊन ते काम करतायत आणि मराठी भाषेची सेवा करतायत. हे सुद्धा एक फार मोठं योगदान आहे. ज्याप्रमाणे जगातल्या वेगवेगळ्या देशांमध्ये आपल्या देशातले लोक जाऊन तिथं काहीतरी सेवा करता करता आपलं कल्चर डेव्हलप करतात, ते भारतालाच मोठं करतात आणि खरं तर संपूर्ण जगाला मोहवून टाकणार
मोहवून टाकणारं एक व्यक्तिमत्व ज्यांचा रेफरन्स सकाळी आला. महात्मा गांधी हे एकमेव असं व्यक्तिमत्व आहे की सगळ्या जगाला मोहित केलेलं व्यक्ती. म्हणजे इतर नाहीत असं मी म्हणणार नाही, परंतु आपण आफ्रिकेत गेलो तिथंही महात्मा गांधी, तिथं सकाळी रशियाचा रेफरन्स आला, तिथं 8 सेंटर्स आहेत गांधी रिसर्च सेंटर्स. आपण मॉरिशसमध्ये गेलो तिथं महात्मा गांधी इन्स्टिट्यूट आहे जी भारत सरकारनं स्थापन केली. म्हणजे हे एक असं व्यक्तिमत्व आहे की ते जगाला व्यापलेलं व्यक्तिमत्व. आणि ह्याच महात्मा गांधींनी केपटाऊनला झालेल्या त्या अपमानानंतर भारतामध्ये येऊन कालांतरानं जी एक नवी क्रांती केली आणि आपल्या भारतीय माणसाला मोकळा श्वास घेण्यासाठी त्यांनी जी एक चळवळ उभी केली, फार मोठं असं हे व्यक्तिमत्व आहे. आणि मग अशी जी काही व्यक्तिमत्व असते त्या व्यक्तिमत्वांवर प्रकाश पडावा. ही व्यक्तिमत्व पुन्हा एकदा किमान आपण त्यांचं चरित्र वाचत असताना, त्यांची माहिती वाचत असताना किती नाही म्हटलं तर थोर महात्मे होऊन गेले चरित्र त्यांचे पहा जरा, आपण त्यांच्या समान व्हावे आज सापडले. ह्या उक्तीप्रमाणे त्या व्यक्तीचा विचार, त्या व्यक्तीचं व्यक्तिमत्व याचा किंचितचा का होईना प्रभाव वाचन लेखन करणारा होतो. म्हणजे या माध्यमातून केवळ एक परिषद होते, त्या परिषदेत मी जाऊन एक 5 मिनिटं माझ्या विषयावर बोलतो किंवा एक पुस्तक प्रकाशित होतं आणि त्यात माझा लेख येतो, एवढ्या जुजवी दृष्टीनं पाहून चालणार नाही. त्याच्याकडे आपल्याला व्यापक दृष्टीनं पाहावं लागणार आहे. आणि ही परिषद सकाळपासून ठरलेल्या सेशन्स प्रमाणे व्यवस्थितरित्या सर्व चाललेलं आहे. मला वाटतं व्हॅलिडिटरी होतेच की नाही. बऱ्याच परिषदांमध्ये गुंडाळण्याचा कार्यक्रम असतो, गुंडाळून घेण्याचा. कारण परिषदेविषयी तुम्हाला असं जे विचार मंथन वगैरे वगैरे सगळं गेलं. तो एक काळ होता, चर्चासत्र, त्याच्यामध्ये विचारांचं मंथन, ज्ञानाची देवघेव, फार जबरदस्त ते सगळं माहोल असतो. आता फक्त उरकून घेण्याचा कार्यक्रम असा तो प्रकार झालेला आहे. तरी सुद्धा आजची ही सगळी समारोपातली उपस्थिती पाहिल्यानंतर माझ्या मते उरकून घेण्याचा कार्यक्रम नाही आहे. म्हणजे खरं तर माझे काही सहकारी पळून गेलेले आहेत याची मला लाज वाटते. अगदी खोटं नाही बोलत. माझं म्हणणं होतं शेवटच्या सेशन पर्यंत तुम्ही बसा, ऐका काय चाललं ते पहा. रोजचं आहेच आपलं फिरणं. म्हणजे मला सांगायचं काय आहे, या सगळ्यातून मेसेज ते गेले याचा विषय मला नाही बोलायचं, पण आपल्याला गांभीर्य किती राहिलेलं आहे. आणि आपण जर प्राध्यापकीय पेशात काम करणारे लोक जर आहोत तर मग आपण जर इतके लाईट घेणार असू कॉन्फरन्स सेमिनार याला, आणि एकेकाळी सेमिनारमध्ये पेपर वाचलं तर सोडायचं, फक्त आलेल्याचं ऐकायचं, प्रश्न विचारून उत्तरं घ्यायची आणि त्याच्यातून आपलं नॉलेज डेव्हलप करायचं, हा आमचा तो काळ होता घडण्याचा. आणि आता तो तुम्हाला मांडण्याची संधी आहे, इतकी चांगली दिलेली आहे तिथं वेगवेगळ्या ठिकाणी. एवढं सगळं आता ओपन सगळं झालेलं आहे. तर असो तरी सुद्धा ही जी काही 29वी आंतरराष्ट्रीय परिषद आहे आणि या परिषदेच्या निमित्तानं भारत देशातील आणि जगातील अशा महान व्यक्तिमत्वांवर निश्चितपणानं प्रकाश पडणार आहे. आणि पुस्तक रूपानं ज्यावेळी ही सगळी व्यक्तिमत्व पुन्हा एकदा पुनरुज्जीवित होणार आहे आणि त्या निमित्तानं एक संच आपल्याकडे तयार होणार आहे. मी पुन्हा एकदा ऑनरेबल भोसले सर यांनी म्हणजे शिवधनुष्य हे उचललं, मी त्यांना मध्ये मध्ये फोन करायचं, जरा होईल का व्यवस्थित नियोजन. नाही सर तुम्ही काळजीच करू नका, सगळं व्यवस्थित होईल. आता सर आहेत मला मदत करायला, त्यांचं डोकं ते खात असावं. पण असो कमजोर मॅडम अगदी शेवटच्या सत्रापर्यंत थांबतात. खरं तर त्या सकाळी निघून गेल्या असत्या पहिलं सत्र होऊन, त्या शेवटच्या सत्रापर्यंत थांबतात हे त्यांचं खास वैशिष्ट्य आहे. आणि आफ्टर रिटायरमेंट आता त्या 67 काहीतरी प्लस आहेत असं म्हणतात, त्यांना त्यांचं सरकार सोडायला तयार नाही, कारण तिथं ट्रान्झॅक्शन पिरियड आहे. तुमची गरज आहे या इन्स्टिट्यूटला, तुमच्यासारख्या अनुभवी व्यक्तीची फार मोठं योगदान आहे त्यांचं त्या इन्स्टिट्यूटमध्ये. कदाचित आणखी पुढं तिथलं जे काही एज्युकेशन पॉलिसी ठरते आहे नवीन, त्यामध्ये सुद्धा त्यांना योगदान देत आहे. मी पण थोडासा खालीचा वाटा मॅडमच्या माध्यमातून दिलेला आहे. मॉरिशसच्या त्या महात्मा गांधी इन्स्टिट्यूटमध्ये एक सिलेबस 4 वर्ष मला ती, पण ते काही त्यांचे मॉड्यूल्स तयार करण्यामध्ये ऑनलाईनच्या काळात आणि ऑनलाईन नंतर
काही मला पण त्यांना सहकार्य करता आलं आणि त्याच्यातून आमचे रिलेशन्स डेव्हलप झाले आणि त्यावेळी मला कळलं अरे ही व्यक्तिमत्व किती ग्रेट आहे. तावरे मॅडममुळे आपल्याला माहिती होतं. म्हणजे ज्ञानाकडे मी ह्या पॉझिटिव्ह दृष्टीनं असं पाहतो की ह्या वयात सुद्धा ही धडपड करण्याची काय गरज आहे, पण त्या करत आहे. तर ज्ञानासाठी त्या यज्ञासाठी आहुती देण्याला सुद्धा एक महत्त्व आहे आणि आजच्या या आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी ठेवलेला विषय सुद्धा असा सार्वत्रिक आहे की कोणीही त्याच्यावर विचार करावा, कोणीही चिंतन करावं आणि कोणीही विचार करावा असा हा तो विषय आहे आणि त्या विषयाला निश्चितपणाने या परिषदेतून न्याय मिळालेला आहे असं मला वाटतं. पिंपरीच्या महात्मा फुले महाविद्यालयाच्या सर्व स्टाफनं यासाठी खूप कष्ट घेतलेले आहेत. ते आजच्या ह्या एकूण सगळ्या प्रक्रियेवरून दिसतंय. मी भोसले सरांना या निमित्तानं त्यांचं अभिनंदन करतो, त्यांच्या टीमचं अभिनंदन करतो. त्यांनी पुढे दिलंय आणि लिहिलं नव्हे तर माझ्या मते आज मला असं वाटायचं आमचीच 17 पुस्तकं झाली की काय. त्यांची 18 पाहिल्यानंतर म्हटलं हे छुपी वृत्ती निघाली 18 पुस्तकं आहेत का पण आयवळ मॅडम तो कवरवरती नाही. मी आपलं मजेत बोललो ज्या अर्थी ते मुखपृष्ठ झालं म्हणजे पुस्तकं झालेली आहेत. तशीच औंध कॉलेजची किमान 7 तरी व्हायची मॅडम. शब्द काय होती. व्हेरी गुड. याचा फायदा तुम्हालाच आहे, डिपार्टमेंटला आहे, कॉलेजला आहे, नॅकला आहे, सगळं आहेच का नाही. आपण सगळ्याकडे फायदा तोटा पाहतो तसं त्याही दृष्टीनं पाहूया. ओके, थँक्यू. बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.